Good morning student. In last lecture we learn about the problem in working in parties. In today's lecture we learn some another problems in working in parties. It is lack of ideology and values in politics. There has been very sharp erosion in ideological orientations of the political parties. Party dynamics in India has led to emergence of valueless parties much against of the idol of the father of the nation, Mahatma Gandhi, who suggests that the Congress party should be disbanded after the achievement of independence and its members should engage themselves in the service of people. While the Gandhiji taught us tremendous selflessness, self-sacrifice and the service to people, such inspirational values, the democratic norms and institutions have been destroyed systematically over the last 15 years of the working of the constitution. या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला तो म्हणजे लॅक ऑफ आयडियोलॉजी आणि व्हॅल्यूज इन पार्टीज. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पार्टीमध्ये आयडियोलॉजी म्हणजे आदर्श असा कोणत्याही प्रकार दिसत नाही, त्याचबरोबर कोणत्याही पार्टीमध्ये आपल्याला व्हॅल्यूज झालेले दिसत नाहीत. म्हणजे जर आपण इंडियन पॉलिटिकल पार्टीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारे कोणत्याही पार्टीमध्ये आपल्याला आयडियोलॉजिकल ओरिएंटेशन आपल्याला पर्सन असलेले दिसत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे एकही व्यक्ती अशी आदर्श घ्यावी अशी व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. तर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला सांगितलं होतं की भारताला इंडिपेंडन्स मिळाल्याच्या नंतर म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर काँग्रेस पार्टी जर डिसअबेंडन करून आपल्याला त्याचे जे काही मेंबर असतील त्यांनी स्वतःला लोकांच्या सेवेमध्ये वाहून घेतलं पाहिजे, म्हणजे लोकांची सेवा त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला शिकवलं होतं की प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी निस्वार्थी असलं पाहिजे, त्याचबरोबर आत्मत्याग केला पाहिजे, त्याचबरोबर लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस दिल्या पाहिजे. अशा प्रकारची शिकवण ही आपल्याला त्या ठिकाणी महात्मा गांधीजी यांनी दिली होती. परंतु इंडियामध्ये कॉन्स्टिट्यूशन वर्किंग झाल्याच्या नंतर म्हणजे इंडियामध्ये घटनेचं कामकाज जसजसं चालू झालं आणि मागच्या 50 वर्ष आपण पाहिलं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला कुठेतरी मागे पडताना दिसून येत आहेत. म्हणजेच आत्मत्याग असेल, त्याचबरोबर लोकांची सर्व्हिस करणं असेल, त्याचबरोबर निस्वार्थीपणा असेल, या गोष्टी आपल्याला पॉलिटिकल पार्टीमध्ये कुठेतरी आपल्याला कमी पडताना दिसून येत आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की गांधीजींनी जी आपल्याला तत्त्व शिकवलेली होती, त्याचबरोबर पहिली जी काही काँग्रेस पार्टी होती किंवा पहिल्या ज्या काही पॉलिटिकल पार्टी होत्या त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियोलॉजी आपल्याला दिसून येत होती. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आपल्याला दिसून येते. प्रत्येक व्यक्ती हे आदर्श घ्यावा अशी व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी पॉलिटिकलमध्ये दिसत होती. मग त्यामध्ये इंदिरा गांधी असतील किंवा महात्मा गांधी असतील किंवा इतर जे काही पॉलिटिशियन होऊन गेले त्यांच्याकडून आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखी गोष्टी आपल्याला दिसून येत होती. परंतु सध्या जर आपण पॉलिटिकल पार्टीमध्ये पाहिलं तर एकही व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला आयडियोलॉजी म्हणजे त्या व्यक्तीकडून आदर्श घ्यावा अशी व्यक्ती आपल्याला दिसून येत नाही. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी ही आयडियोलॉजीची कमतरता ही पॉलिटिकल पार्टीमध्ये असलेली दिसून येते. इन द प्रोसेस बोथ द पॉलिटिशियन्स अँड पॉलिटिकल पार्टीज हॅव लॉस्ट देअर क्रेडिबिलिटी, द अल्टिमेट व्हॅल्यूज दॅट शुड बी बिल्ड देम विथ द मासेस. देअर सीम टू बी क्रायसिस ऑफ द कॅरेक्टर्स अमंग द पॉलिटिशियन as the system does not encourage the honest leader. Because of failing moral standards both in public and among the leader, criminalization of politics and the politicization of criminal has become a norm. Due to degeneration of leadership, parties have been integral in power struggle for the sake of the personal end. यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पूर्ण पॉलिटिक्स असतील, पॉलिटिशियन्स असतील, त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीज असतील, त्यांनी आपल्याला क्रेडिबिलिटी आपली लॉस्ट केलेली दिसून येते. म्हणजेच त्यांच्यावरचा जो काही लोकांचा विश्वास होता तो आपल्याला पूर्णपणे लॉस्ट केलेला दिसून येतो, म्हणजेच गमावलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पॉलिटिकल लोकांचे चारित्र्य हे आपल्याला संकटात आलेलं दिसून येतं. कारण जो कोणी हॉनेस्ट लीडर असेल म्हणजेच प्रामाणिक व्यक्ती असेल त्याला पॉलिटिक्समध्ये पुढे येताना येऊ देत नाहीत. कारण राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी राजकारणाचा उपयोग करून घेताना दिसून येते. म्हणजेच पॉलिटिक्सच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचा फायदा कशा पद्धतीने होईल याच्याकडे लक्ष करताना दिसून येते. त्याचबरोबर गुन्हेगारी वृत्ती ही त्या ठिकाणी आपल्याला पॉलिटिक्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते. त्यामुळे जो कोणी प्रामाणिक व्यक्ती असेल त्याला पॉलिटिक्समध्ये पुढे येऊ देत नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीमध्ये आयडियोलॉजीचा लॅक असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आयडियोलॉजीची कमतरता आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला पॉलिटिकल पार्टीमध्ये कोणत्या प्रकारच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी असलेल्या दिसून येत नाहीत. त्यामुळे आपल्याला पॉलिटिकल पार्टी असेल किंवा पॉलिटिशियन्स असतील त्यांनी आपल्या लोकांवरचा जो काही विश्वास होता तो पूर्णपणे गमावलेला आपल्याला दिसून येतो. व आपल्याला पॉलिटिकल पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुन्हेगारी वृत्ती वाढलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून जो काही सत्ता आहे किंवा जे काही राजकारण आहे त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल याच्याकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल लोक ही आपल्याला करून घेताना दिसून येतात. Its leadership quality, the older political leadership has risen from the rank. The rise has neither sudden nor irrational, and their adherence and commitment to the party idols and the ideology was unflinching. They respected party discipline. The present day political leaders seem to be in a tremendous hurry to reach up to the top and is not aware to use shortcut
dubious method, money or muscle power to achieve their objective. The entry of the thoughts and person with criminal background to the portal of the legislature is very serious कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दिस ट्रेंड्स. नेक्स्ट आपल्याला दिलं ते म्हणजे लिडरशिप क्वालिटी. आपण पॉलिटिकल पार्टीमध्ये सध्या जर पाहिलं तर आपल्याला कोणत्या प्रकारे लिडरशिप क्वालिटीही दिसत नाही. जर आपण पूर्वी जर पॉलिटिकल पार्टी जर पाहिल्या तर लीडर पॉलिटिकल पार्टीचा लीडर हा त्या ठिकाणी रँकनुसार चॉईस केला जायचा. म्हणजे जी व्यक्ती त्या ठिकाणी जास्तीत जास्त ओल्ड असेल किंवा जास्तीत जास्त एक्सपिरियन्स असेल त्याला त्या ठिकाणी पार्टीचा लीडर केला जायचा व त्याच्या माध्यमातून त्याला रँकनुसार त्या व्यक्तीला त्या ठिकाणी लिडरशिप ही दिली जायची व त्याच्या माध्यमातून पॉलिटिकल पार्टी ह्या रन केल्या जायच्या. त्यामुळे त्या व्यक्तीला जो कोणी लीडर असेल त्याला त्या ठिकाणी आयडल बांधलं जायचं किंवा त्या ठिकाणी आयडिओलॉजी त्याला दिली जायची व त्याच्या माध्यमातून पार्टी ही रन केली जायची. अशा व्यक्ती त्या ठिकाणी लीडर असल्यामुळे म्हणजेच जुन्या व्यक्ती त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीच्या लीडर असल्यामुळे त्या व्यक्तीला त्या पार्टीचे जे काही प्रिन्सिपल असतील त्याचबरोबर पॉलिटिकलचे जे काही प्रिन्सिपल असतील किंवा गाईडलाईन असतील त्याचबरोबर डिसिप्लिन असतील हे पूर्ण माहीत असल्यामुळे ते योग्यरित्या पार्टी रन केली जायची. म्हणजे त्या पार्टीचे जे काही डिसिप्लिन असतील त्याचे पूर्णपणे रिस्पेक्ट करून ती व्यक्ती ती पार्टी रन करताना आपल्याला दिसून येत होती. परंतु सध्या जर आपण पॉलिटिकल पार्टीमध्ये बघितलं तर आपल्याला फक्त त्या ठिकाणी टॉप पोझिशनवरती जाण्यासाठी सर्व व्यक्ती घाई करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे टॉप पोझिशन आपल्याला कशी मिळवता येईल याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त फोकस असलेला प्रत्येक पॉलिटिकल लीडरचा असलेला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला टॉप पोझिशनवरती कशा पद्धतीने जाता येईल त्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टकट असतील त्याचबरोबर पैशाचा यूज करून असेल किंवा मसल पॉवरचा यूज करून ते आपली ऑब्जेक्टिव्ह ही अचीव करताना आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने पॉलिटिकल लीडर असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काही पॉलिटिकल लीडरचा त्या ठिकाणी आपल्याला क्रिमिनल बॅकग्राऊंड देखील असलेला दिसून येतो. अशा प्रकारचे व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी लेजिस्लेचरवरती आपल्याला आलेले दिसून येतात. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्सिक्वेन्सेस त्या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात. अशा प्रकारचे ट्रेंडमुळे आपल्याला त्या ठिकाणी लेजिस्लेचरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कॉन्सिक्वेन्सेस हे निर्माण झालेले दिसून येतात. त्यामुळे पॉलिटिकल पार्टीमुळे आपल्याला लिडरशिप क्वालिटीज ही आपल्याला मुळात दिसत नाही. फक्त आपल्याला त्या ठिकाणी हायर पोझिशन कशा पद्धतीने मिळवता येईल त्याच्यासाठी सर्व व्यक्ती आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतात. कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी लिडरशिप क्वालिटी असलेली आपल्याला दिसून येत नाही. दिस इज कॅम्पेन मेथड. द कॅम्पेन मेथड यूज बाय द पार्टीज इन द डे ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया, high-tech advertisement, projecting image through the glamorous of the model and the film or TV idols have taken away element of scrutiny and the spirit of public service for the political leadership. The election campaign both at regional and national level these days have become a kind of stage shows which that maintain idol as paraded to attract the voter in support of their candidate by the rival parties without seriously discussing or the educating the electorate about the issue at स्टेक इन द इलेक्शन. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच कॅम्पेन मेथड. म्हणजेच आपल्याला सध्या पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात कॅम्पेन मेथड यूज केलेली दिसून येते. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे कॅम्पेन त्या ठिकाणी राबवली जातात प्रत्येक पार्टीच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून आपल्याला वोटरला अट्रॅक्ट केलेलं दिसून येतं. मग त्यामध्ये हायटेक ॲडव्हर्टायझिंग असेल त्याचबरोबर प्रोजेक्टिंग इमेज असेल मग त्यामध्ये ग्लॅमरस मॉडेलचा यूज करून असेल फिल्म किंवा TV आयडॉलचा यूज करून असेल त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टीच्या ॲडव्हर्टायझिंग आपल्याला केलेले दिसून येतात. त्याच्या माध्यमातून आपल्याला पब्लिकला त्या ठिकाणी पार्टीकडे अट्रॅक्ट केलेलं दिसून येतं. म्हणजे जे कोणी वोटर असतील त्यांना त्या ठिकाणी अट्रॅक्ट केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर असे जे कोणी व्यक्ती असतील त्यांना त्या ठिकाणी पॉलिटिकल लिडरशिप दिली जाते व त्याच्या माध्यमातून लोकांना आपल्या पार्टीकडे कशा पद्धतीने अट्रॅक्ट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर जेव्हा रिजनल किंवा नॅशनल इलेक्शन असतील तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारच्या आयडॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कॅम्पेन राबवून आपल्या पार्टीचा कॅन्डिडेटला कशा पद्धतीने कशा पद्धतीने लोकांना अट्रॅक्ट करता येईल मग त्याच्यासाठी TV किंवा फिल्ममधले जे काही आयडॉल असतील किंवा वेगवेगळे ग्लॅमरस मॉडेल असतील त्यांच्याकडून आपल्याला त्या ठिकाणी कॅम्पेन राबवून आपल्या जो कोणी कॅन्डिडेट आहे त्याला जास्तीत जास्त वोट कशा पद्धतीने मिळवता येईल असा प्रयत्न हा त्या ठिकाणी कॅम्पेनच्या माध्यमातून केला जातो. त्यामध्ये जे काही ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहेत ते त्या ठिकाणी डिस्कस न करता त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन ही वोटरला न देता अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून लोकांना कशा पद्धतीने आपल्या पार्टीकडे अट्रॅक्ट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. नेक्स्ट इज रिजनलायझेशन. द रिजनलायझेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज हॅज कंपेल्ड मेनी ऑफ द पार्टीज टू ओरिएंटेड देअर highly centralized organization and decision making structure to suit a new demand of parties at the state level. Thus adopting the confederations like an approach for the party organization, this has resulted in lesser assertion of the national control over the state unit. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे तर म्हणजे रिजनलायझेशन. म्हणजेच आपल्याला प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये आता रिजनलायझेशन होताना दिसून येते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक स्टेटनुसार आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक
पार्टीचं डिसिजन हे त्या ठिकाणी प्रत्येक स्टेट लेवलला आपल्याला घेतलेले दिसून येतात. म्हणजे सुरुवातीला पहिलं काय व्हायचं तर पूर्ण पार्टीचा डिसिजन हा सेंटर लेवलला ठरलेला असायचा. म्हणजे सेंटरवरून जो काही वरून निर्णय यायचा तो पूर्ण स्टेटला पालन करावा लागायचा. परंतु या ठिकाणी रिजनलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक पार्टीमध्ये त्या ठिकाणी स्टेटनुसार त्या ठिकाणी सेंट्रलाइज केलेलं दिसून येतं. म्हणजे त्या स्टेटचा निर्णय हा त्या स्टेटमधले जे काही लीडर असतील ते पूर्णपणे घेताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे प्रत्येक स्टेटमध्ये आपल्याला त्या पार्टीचे वेगवेगळे डिव्हिजन पडलेले दिसून येतात. म्हणजे स्टेटनुसार आपल्याला प्रत्येक पार्टीचं डिव्हिजन हे झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर पक्षाच्या निर्णयामध्ये जे काही सेंट्रल स्टेटचा एखादा निर्णय असेल तर त्यामध्ये सेंट्रल जे काही लीडर असतील त्यांचा कोणताही सहभाग आपल्याला राहिलेला दिसून येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला त्याकडे पार्टीमध्ये रिजनलायझेशन हे झालेलं दिसून येतं. सेकंडली, रिजनलिझम अँड रिजनल पार्टीज हॅव मेड एथनिसिटी ॲक्वायर टू ग्रोविंग रिस्पेक्टेबिलिटी ॲट द होम अँड अब्रॉड. सेकंडली आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी रिजनलिझम आणि रिजनल पार्टीजच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी एथनिसिटी ॲक्वायर्ड केलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून आपल्याला रिजनल असेल किंवा ॲब्रॉडमध्ये असेल देशाविदेशात आपल्याला वाढ होताना दिसून येते. म्हणजेच रिजनलिझमच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पार्टी किंवा रिजनल पार्टीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी देशाविदेशात आपल्याला एथनिसिटीची ॲक्वायर्ड झाली त्याचबरोबर त्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. थर्डली, ॲज नॅशनल पार्टीज हॅज नाव एंटर इन कोलेशनल फेज, regional parties are being grouped together to provide a working majority at the center. At the same time, difference in economic, educational and social interests of regional middle class, intermediate caste and new class are bound to overwhelm the unifying the capacity of the regional pride. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष हे त्या ठिकाणी आघाडीच्या टप्प्यात प्रवेश केल्यामुळे केंद्रात आपल्याला बहुमत मिळवण्यासाठी प्रादेशिक पक्ष एकत्रित करण्यात त्या ठिकाणी एकत्रित केले जात आहे. परंतु त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी जे कोणी मध्यमवर्गीय असतील त्याचबरोबर आंतरजातीय असतील त्याचबरोबर जे काही नवीन वर्ग असतील यांचा शैक्षणिक असेल आर्थिक विकास असेल किंवा सामाजिक हितसंबंध कशा पद्धतीने जपता येतील याच्याकडे देखील फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने रिजनलिझम हे पॉलिटिक्समध्ये केलेलं दिसून येतं. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम ह्या त्या ठिकाणी आपल्याला इंडियन पॉलिटिक्सच्या पार्टी सिस्टममध्ये असलेले दिसून येतात. त्याचबरोबर इतरही काही आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी आढळून येतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.